नमस्कार सर्वांना. तर हा ट्रेनिंग व्हिडिओ आहे ज्यांची मुले सिनियर के जी आणि ग्रेड वनमध्ये आहेत इंग्रजी माध्यमामुळे त्यांच्यासाठी ट्रेनिंग व्हिडिओ आहे आणि आजचा टॉपिक आहे प्रोनाऊन. तर सर्वप्रथम मुलांना प्रोनाऊन, ओके, मी याचं करेक्ट उच्चार तुम्हाला सांगते. प्रोनाऊन. सो प्रोनाऊन वगैरे असं तुम्ही म्हटलं तर चालेल, पण US इंग्लिशमध्ये जे आहे डिक्शनरीमध्ये ते प्रोनाऊन असा शब्द आहे. प्रोनाऊन. ओके, तर आज आपण शिकणार आहोत प्रोनाऊन. तर प्रोनाऊनमध्ये काय असतं की आता शाळेमध्ये तुमची जी पद्धत आहे शिकवण्याची, की सगळ्यात पहिले आता हा चार्ट दिसतोय का तुम्हाला, हा असा एक बॉक्स देतात मुलांना आणि त्या बॉक्सची जबरदस्त घोकमपट्टी करून घेतात छोट्या छोट्या मुलांकडून, सिनियर के जी ग्रेड वन. तर आता ह्या बॉक्सची घोकमपट्टी अजिबात करून घेऊ नका, काहीच गरज नाही आहे. आता आज तुमचा शिकवण्याचा पहिला दिवस आहे. मुलांना नाऊन येत आहे तुमच्या. नाऊन नंतर आपण हा टॉपिक घेतो प्रोनाऊन. ओके, तर आता तुम्ही बघू शकता मी फक्त 2 प्रोनाऊन लिहिले इथे, मी पूर्ण लिहिले नाही आहे. शी आणि ही आपली खूप छोटी मुलं आहेत. सगळ्यात महत्त्वाची टीप अशी आहे की इंग्रजी माध्यमाच्या मुलांना जेव्हा आपण शिकवतो, अजिबात भाषांतर करू नका. सर्वनाम, नाम, सर्वनाम असं काहीही त्यांना सांगू नका. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम असं त्यांना सांगू नका, कारण त्या मुलांना कुठलीही भाषा धड येत नसते. ती छोटी मुलं असतात ना, त्यांना मराठी येत ना, इंग्रजी येत ना, हिंदी येत. ओके, तर मी कशी शिकवते माझ्या क्लासमध्ये, तर आता मी फक्त 2 लिहिते इथे शिकवताना. आणि इंग्रजी मीडियमला शिकवताना इंग्रजीच वापरा, सिम्पल इंग्रजी वापरा, अतिशय सिम्पल. कॉम्प्लिकेटेड कॉम्प्लेक्स सेंटेन्स सेट वापरू नका. ओके, आणि भाषांतर 0%. भाषांतर हा ही योग्य पद्धत नाही आहे इंग्रजी मीडियमच्या मुलांना शिकवण्याची, स्पेशली छोट्या मुलांना तर अजिबातच नाही. ओके, तर आता मी कशी शिकवते. सो चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू लर्न pronouns. Okay, so do you know all nouns? Okay, give me some nouns. आता मी मुलांना थोडंसं एक ट्रान्झिशन म्हणजे थोडंसं एक रिव्हिजन घेते की चला आता नाऊन सांगा पटापट. मुलं 2-4 नाऊन मला समजावून सांगितले. ओके, हायपोथेटिकल सिच्युएशन तुम्ही घ्या. ओके, आता मी इथे एक सेंटेन्स लिहित आहे. राणी इज हॅपी. आता थोडंसं अक्षर वगैरे असू द्या, जागा जरा कमी आहे बोर्डवर. ओके, तर आता माझं वाक्य लिहून झालेलं आहे. आता मुलांना मी विचारणार आहे पहिले. ओके, हे वाक्य आता आम्ही वाचणार आहोत. राणी इज हॅपी. सो चिल्ड्रन, कुड यू स्पॉट नाउन इन दिस सेंटेन्स? कुड यू स्पॉट नाउन इन दिस सेंटेन्स? तुम्हाला याच्यामध्ये नाउन दिसतंय का? आता मी शिकवताना तुम्हाला ट्रेनिंगसाठी म्हणून मी मराठी वापरते, मी अजिबात मराठी वापरत नाही. ओके, आता मुलांना आपण विचारतोय की तुम्हाला याच्यामध्ये नाऊन दिसतंय का. आता मुलं सांगतील की चला बाबा नाऊन कोणीतरी स्पॉट केलंय, राणी इथे नाऊन आहे. ओके, सो चिल्ड्रन मला सांगा आता की राणी काय, व्हॉट इज राणी? इज शी अ गर्ल और बॉय? ओके, सो राणी इज अ गर्ल. So I don't want to use Rani, okay? I don't want to use her name now. So I'm going to use a pronoun, okay? आता मी असं का वापरलं हे डिटेलमध्ये जायचं नाही आहे आपल्याला, ते नंतर थोडी मुलं सेकंड ग्रेडला झाल्यानंतर आपण ते सांगतो. ओके, सो राणी. सो फॉर राणी वी आर गोइंग टू यूज प्रोनाउन शी. सो वी राईट हिअर सेंटेन्स, शी is happy. So why we have used she here? Because Rani is a girl. For girl we use she pronoun. Okay, so which pronoun we are going to use for a girl? She. चला आता आपण दुसरं उदाहरण बघूया. आता राणी हे ओळखायला सोपं आहे मुलांना, कारण ते नाव आहे तर लगेच कळतं की मुलगी आहे की मुलगा आहे. ओके, आता आपण एक दुसरं उदाहरण लिहूया इथे थोडंसं पुढे. अशी 2-4 उदाहरणं तुम्हाला मुलांना द्यायची आहेत, मग वेगवेगळी नावं त्याच्यामध्ये रिप्लेस करायची. आता आणखी एक आपण इथे उदाहरण देणार आहोत. ओके, मॉम इज हॅपी. ओके, सो मॉम इज हॅपी. So children, could you spot a noun in this sentence? Okay, so this is mom. Mom is a noun. Okay, so mom is a girl or a boy? आता मी तुम्ही बघा बोलताना मी सारखं सारखं तेच रिपीट करते की मॉम हा शब्द गर्ल आहे की बॉय आहे. ओके, मी सारखं रिपिटेशन तुम्हाला दिसेल. सो मॉम इज गर्ल और बॉय? Okay, so mom is a girl. Yes, mom is a girl, but she is a big girl, right? So she is a woman. Okay, but she is a big girl. So we are going to use again, which pronoun we use for girl?
she. So we are going to replace it with she is happy. आता असं करून करून तुम्हाला 4-5 उदाहरणं दिली की मुलं पुढच्या 10 मिनिटामध्ये रिप्लेस करतात. ओके, मी याच पद्धतीने शिकवते. आता आपल्याला घ्यायचा आहे हा ही. ओके, तर आता आपण काही नाही, इथे तुम्हाला फक्त ट्रेनिंगमध्ये म्हणून मी थोडं शॉर्टकट इथे लिहिते. तुम्ही पद्धतशीर यापेक्षाही सुंदर सुंदर उदाहरणं घ्या आणि मुलांना पटापट शिकवा. तर आता आपण ही करूया. तर आपण इथे लिहूया, इथे राम, इथे एक आपण कॉमन नाव लिहून टाकू. ओके, राम इज हॅपी. So again I'm going to ask children. So children, could you spot a noun here? Could you spot a noun? Okay. So Ram is a noun here. So now Ram is a girl or a boy? Okay, so Ram is a boy. So we are not going to use his name now. We are going to use pronoun. So Ram is a boy. Okay, so which pronoun it will take? Okay, so let's use he. So he is a boy because Ram is a boy. So we are going to use he pronoun. For girl we have used she, and for boy we are using he. He is happy. Ram is happy. So we are replacing Ram with the pronoun he. He is happy. Okay, now let's take another example. तर आता आपण दुसरं एक उदाहरण द्यायचं, सेम जसं मी आज दिलं होतं. आपण आता इथे करूया डॅड. म्हणजे जर ओळखायला मुलांना थोडंसं पुढे कॉम्प्लिकेटेड होतं हे. ओके, सो नाव डॅड इज हॅपी, राईट? सो हू इज डॅड, अ गर्ल और बॉय? ओके, सो डॅड इज बॉय. Yes, he is a boy, but he is a big boy, right? So we call man. So dad is a man. It's a big boy. Okay? So for boy, which pronoun we are going to use? Okay, so we use he, right? If it is a big boy or a small boy, we use he pronoun. So let's write he is happy. तर ही पद्धत आता मी थोडा व्हिडिओ एकदम लॉंग करत नाहीये. तर तुम्हाला जर आवडली आहे ही पद्धत शिकवण्याची तर तुम्ही ही फॉलो करू शकता. स्पेसिफिकली ट्रेनिंग व्हिडिओ आहे, त्यामध्ये फार काही असं फॅन्सी तुम्हाला दिसणार नाही. तर आवडल्या असल्यास नक्की शेअर करा. आणि मी पुढचे टॉपिक पण घेणार आहे, आणि हा पण मी डिटेलमध्ये घेणार आहे टॉपिक. आता हा अगदी छोट्या मुलांसाठी आहे. जितका वेळ मी हा व्हिडिओ करायला लावला आहे, ॲक्च्युली तितक्या वेळामध्ये मुलांना समजतं प्रोनाउन, जर तुम्ही या पद्धतीने शिकवलं. असे रोज 5-5 एक्झाम्पल सॉल्व्ह करून घ्यायची, कसली घोगमपट्टी करायची नाही. ओके, आता आपण ही शी, आता पुढच्या भागामध्ये आपण आता इट घेऊया, नंतर दे घेऊ, असे वेगळे दॅम घेऊ, वेगवेगळे प्रोनाउन्स आपण घेऊया. ओके, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडल्या असल्यास नक्की शेअर करा.